आपणा सर्वांना माहित आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असून ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी 120 मिनिटे म्हणजे 2 तासांचा कालावधी असणार आहे। त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर आपण विचारात घेतलं तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्नांचा समावेश असणार आहे। त्यापैकी पहिला प्रश्न हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न। हे प्रश्न सुरुवात ए या भागामध्ये 5 गुणांचे असतील आणि त्या 5 गुणांच्या प्रश्नांना प्रत्येकी 4-4 पर्याय दिलेले असतात। आपल्याला योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करणं आवश्यक आहे। हा झाला क्वेश्चन नंबर 1 म्हणजे प्रश्न पहिल्याचा ए हा भाग। यामध्ये 5 वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा 5 गाळलेल्या जागा म्हणजेच फिल इन द ब्लँक्स असतील। प्रत्येक उपप्रश्नासाठी 1 गुण असेल असा तो भाग एकूण 5 मार्कांचा असेल। परंतु प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं की या प्रश्नाला कोणताही ऑप्शन असणार नाही। ऑप्शन याचा अर्थ 5 पैकी 3 सोडवा, 8 पैकी 5 सोडवा हा भाग पहिल्या प्रश्नाच्या ए या भागामध्ये असणार नाही। प्रश्न पहिल्याचा बी हा जो भाग आहे त्यामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नच असतील। परंतु आपण यापूर्वीच्या वर्षांची प्रश्नपत्रिका विचारात घेतली तर या बी या भागामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ट्रू ऑर फॉल्स चूक की बरोबर ते लिहा, वेगळा घटक ओळखा फाइंड द ऑड मॅन आउट, कोरिलेशन सहसंबंध ओळखा किंवा मॅच द फॉलोइंग योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न। हे 5 प्रश्न प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण याप्रमाणे बी हा भाग 5 गुणांचा असेल। या बी या भागामध्ये सुद्धा कोणताही ऑप्शन असणार नाही। सर्व प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत, सोडवणं आवश्यक आहे। हा झाला आपला पहिला प्रश्न एकूण 10 गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग। त्यानंतर आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर 2 कडे। क्वेश्चन नंबर 2 हा लघुत्तरी प्रकारचा प्रश्न आहे म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स। या ठिकाणी प्रश्न दुसऱ्याचा ए हा जो भाग आहे याच्यामध्ये प्रकार असा असतो गिव्ह सायंटिफिक रिझन्स म्हणजे शास्त्रीय कारणे द्या। आणि या प्रश्नामध्ये मात्र विद्यार्थ्यांना चॉईस असणार आहे, कारण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 3 शास्त्रीय कारणे दिलेली असतील। त्या 3 पैकी आपल्याला येणारी किंवा आपल्याला आवडणारी आपल्या चॉईस प्रमाणे आपल्याला 2 शास्त्रीय कारणांची उत्तरं या ठिकाणी लिहायची आहे। ही 2 शास्त्रीय कारण प्रत्येक शास्त्रीय कारण हे 2 गुणांसाठी असणार आहे। असा ए हा प्रश्न 4 गुणांचा असेल। त्याच्यातला बी हा जो भाग आहे तो आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो लघुत्तरी प्रश्न। या प्रश्नामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रश्न या भागामध्ये विचारलेले असतात। मग त्यामध्ये टिपा लिहा म्हणजे शॉर्ट नोट, नियम लिहा, आकृती काढा, लेखी उदाहरण सोडवा, फ्लो चार्ट म्हणजे ज्याला आपण दिलेला तक्ता पूर्ण करा। अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले असतात। हे प्रश्न 5 असतील। त्या 5 प्रश्नांपैकी आपल्याला कोणतेही 3 सोडवायचे आहेत आणि म्हणजे इथे देखील आपल्याला चॉईस असणार आहे। इथे देखील प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल। 3 प्रश्न सोडवायचे आहेत, टोटल गुण असतील 6 म्हणजेच प्रश्न दुसरा ए आणि बी हा भाग मिळून 10 गुणांचा प्रश्न असणार आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 म्हणजे प्रश्न तिसरा। याच्यामध्ये मात्र ए आणि बी
असे दोन उपभाग आपल्याला दिसणार नाहीत. हा जो तिसरा प्रश्न आहे हा दीर्घोत्तरी प्रश्नांचा आहे, म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स. या प्रश्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रश्न विचारलेले असतात, ज्याच्यामध्ये आकृती असू शकेल, ज्याच्यामध्ये न्यूमरिकल्स म्हणजे उदाहरणे सोडवण्याचा प्रश्न असू शकेल, किंवा स्पष्ट करा, फरक स्पष्ट करा, किंवा एखाद्या प्रश्नाचं विस्तृतपणे उत्तर लिहा, किंवा एखादा परिच्छेद दिलेला असेल त्याच्यावर 3 प्रश्न विचारलेले असतील त्यांची उत्तरे लिहा, किंवा एका मोठ्या प्रश्नाचं 3 प्रश्नांमध्ये विभाजन करून छोटे छोटे 1-1 गुणांसाठीचे 3 प्रश्न, म्हणजेच तो प्रश्न 3 गुणांचा झाला. असे विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला या भागामध्ये विचारलेले असतात. आणि हा प्रश्न मात्र आपल्याला अधिक ऑप्शन, आपली चॉईस निवडण्यासाठी याच्यामध्ये जास्त संधी आहे. कारण यामध्ये एकूण 8 प्रश्न विचारलेले असतील. त्या 8 पैकी आपल्याला कोणतेही आपल्या आवडीचे किंवा आपल्याला येणाऱ्यातले 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा असणार आहे. म्हणजे प्रश्न तिसरा या घटकासाठी एकूण आपल्याला 15 गुण असणार आहेत. म्हणजे आतापर्यंतचा मी जो भाग सांगितला याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाचा ए 5 गुणांसाठी, पहिल्या प्रश्नाचा बी 5 गुणांसाठी, म्हणजे पहिला प्रश्न झाला 10 गुणांचा. प्रश्न दुसरा ए शास्त्रीय कारणांचा प्रश्न 2 सोडवायचे 4 गुण, आणि प्रश्न दुसऱ्याचा बी 3 प्रश्न सोडवायचे 6 गुण, असा दुसरा प्रश्न देखील 10 गुणांचा असणार आहे. प्रश्न तिसरा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. याच्यामध्ये मात्र आपल्याला 8 पैकी 5 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 3 गुण, याप्रमाणे 15 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. आणि आता आपण जातोय ते आपल्या प्रश्नपत्रिकेतल्या शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न लॉंग आन्सर क्वेश्चन्स, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न किंवा पॅरेग्राफ, त्याच्यावर आधारित छोटे छोटे विचारलेले 5 प्रश्न, किंवा त्यावर आकृती दिलेली असते, त्या आकृतीवर आधारित आपल्याला 1-2 सेंटेन्स मध्ये, 1-2 वाक्यांमध्ये उत्तर लिहिण्यासाठी असे 5 प्रश्न असतील. आणि त्याच्यामध्ये मात्र आपल्याला चॉईस असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 4 मध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यामध्ये जनरली एक प्रश्न जो आहे तो वर्णनात्मक असतो, आणि दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे 5 प्रश्न विचारलेले असतात. किंवा कधी कधी दोनही प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांपासून, 5 प्रश्नांपासून बनवलेला 5 गुणांचा प्रश्न, असं या चौथ्या प्रश्नाचं साधारणपणे स्वरूप आहे. आणि प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे आपण जर गृहीत धरलं तर हा प्रश्न 5 मार्कांचा असणार आहे. म्हणजे पहिला प्रश्न 10, दुसरा प्रश्न 10, 20 झाले, तिसरा प्रश्न 15, 35, आणि शेवटचा आणि चौथा प्रश्न हा 5 गुणांचा असणार आहे. म्हणजे एकूण प्रश्नपत्रिका जेवढे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, आपल्याला 40 गुणांचा पेपर या ठिकाणी सोडवायचा आहे. 40 गुणांचा पेपर आपल्याला सोडविण्यासाठी 2 तासांचा कालावधी दिलेला आहे. सर्वसाधारणपणे आपण विचारात घेतलं तर SSC बोर्डाची उत्तरपत्रिका ही 20 पानांची, 20 पेजेसची आहे. त्यापैकी साधारणपणे आपला संपूर्ण पेपर, संपूर्ण उत्तरपत्रिका 8 ते 10 पेजेस मध्ये लिहून पूर्ण होऊ शकते. आपला हा जो विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं, उत्तरपत्रिकेमध्ये मी किती लिहिलं यापेक्षा उत्तरपत्रिकेमध्ये मी काय लिहिलं याला अधिक महत्व आहे. अशा प्रकारच्या मुद्देसूद प्रश्नांची मांडणी करून दिलेल्या 2 तासिकांच्या कालावधीत या ठिकाणी सर्व प्रश्न कसे सोडवावेत त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे वेळेचं नियोजन असणं गरजेचं आहे.
उदाहरणार्थ मी या ठिकाणी हा जो आपला पहिला क्वेश्चन आहे म्हणजे पहिला प्रश्न, यामध्ये सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत, एक एकच मार्कासाठी आहे. तर साधारणपणे आपण जर आता असं विचारात घेतलं की या ठिकाणी मला 40 गुणांचा पेपर सोडवायचा आहे आणि माझ्याकडे त्याच्यासाठी वेळ आहे 120 मिनिटे. याचा अर्थ असा की मला प्रत्येक गुणासाठी 3 मिनिटे कालावधी माझ्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर लिहिण्यासाठी मी 3 मिनिटे खर्च करू शकतो. पण पहिला जो प्रश्न आहे हा एकदम वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. गाळलेल्या जागा, जोड्या, चुकी बरोबर, वेगळा घटक ओळखा, अशी एकदम वस्तुनिष्ठ उत्तर आपल्याला लिहायची आहेत. त्यामुळे याच्यासाठी एक गुणासाठी 3 मिनिटे विद्यार्थ्यांनी खर्च करू नयेत. एका गुणासाठी आपण या ठिकाणी खर्च करू शकतो 1.5 मिनिट, 1.5 1.5 मिनिट एका प्रश्नासाठी. असे पहिल्या प्रश्नामध्ये, हा जो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये 10 गुण आहेत, म्हणजे मी 15 मिनिटे वेळ याच्यासाठी खर्च करणार आहे. 15 मिनिटे. पहिला प्रश्न वगळला तर पुढे गेल्यानंतर मात्र सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं, दुसऱ्या प्रश्नापासून तर चौथ्या प्रश्नापर्यंत आपण प्रत्येक गुणाला 3 मिनिटे याप्रमाणे वेळ देणार आहोत. यामध्ये प्रश्न दुसऱ्याचा ए आणि प्रश्न दुसऱ्याचा बी असे टोटल 2-2 मार्काचे आपल्याला सोडवायचे आहेत 5 प्रश्न. 2-2 गुणांचे 5 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे आपल्याला तो प्रश्न 10 गुणांचा आहे. 10 गुण म्हटलं तर प्रत्येक गुणाच्या मागे 3 मिनिटे, म्हणजे मला हा दुसरा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे 30 मिनिटांचा वेळ आहे. प्रश्न तिसरा, क्वेश्चन नंबर 3, यामध्ये मला 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे आहेत. पण प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा आहे, म्हणजे मला 15 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत. हे 15 गुण प्रत्येक गुणासाठी, प्रत्येक मार्क्ससाठी 3 मिनिटे, म्हणजे 15 गुण मिळविण्यासाठी मला 45 मिनिटे या प्रश्नावर खर्च करता येतील. 45 मिनिटे. आणि आता शेवटचा प्रश्न तो 5 गुणांसाठी आहे. जे 2 प्रश्न आपल्याला विचारले असतील, दोघांपैकी आपल्याला एक सोडवायचा आहे. एक सोडवताना त्याच्यामध्ये देखील वस्तुनिष्ठ प्रश्नांचाच समावेश असणार आहे, किंवा 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहिण्याच्या प्रश्नांचा समावेश असणार आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न देखील फार असा मोठा विस्तृत स्वरूपात आपण लिहिण्याची आवश्यकता नाही. तो प्रश्न 5 गुणांचा आहे. प्रत्येक गुणासाठी 3 मिनिटे, म्हणजे 5 गुणांसाठी मी या शेवटच्या प्रश्नाला 15 मिनिटे खर्च करू शकतो. आता जर आपण वेळेचं नियोजन जर विचारात घेतलं तर 15 आणि 30 45 मिनिटे, ही 45 मिनिटे म्हणजे एकूण 90 मिनिटे झाली, आणि ही 15 मिनिटे, 90 आणि 15 असे मिळून झाले 105 मिनिटे. आणि मला दिलेला कालावधी असणार आहे 120 मिनिटे. 120 मिनिटांपैकी 105 मिनिटांमध्ये सर्व उत्तर पत्रिका लिहून आपण पूर्ण केलेली आहे. शेवटी उरले ते 15 मिनिटे. त्या 15 मिनिटाच्या कालावधीत आपण संपूर्ण उत्तर पत्रिका ही तपासून पाहू शकतो. त्या उत्तर पत्रिकेमध्ये चुकून कुठे प्रश्नाचा क्रमांक किंवा उपप्रश्नाचा क्रमांक यापैकी काही राहिलंय का, आकृत्या वगैरे काढत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेली आहे का, ती पूर्ण करण्यासाठी मला शेवटचा भाग म्हणजे शेवटची 15 मिनिटांचा वेळ आपल्याला त्यासाठी खर्च करता येऊ शकतो. आणि 120 मिनिटांमध्ये म्हणजे 2 तासांमध्ये अतिशय पद्धतशीरपणे किंवा नीटनेटकेपणे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची
व्यवस्थितपणे सोडवू शकतो. आपणा सर्वांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि वेळेचं नियोजन आपणा सर्वांना लक्षात आलं असेल. त्याप्रमाणे आपण वाटचाल करायला हरकत नाही. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.